हॅलो गाईज, मी अमित स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी नवीन GoPro 10 घेतला होता आणि मीडिया मोड. तर माहिती आहे मला लेट झालं व्हिडिओ बनवायला, बट मी आत्ता व्हिडिओ बनवतो, मला जसं टाईम भेटला तसं. आता तुम्हाला मी दाखवतो म्हणजे मीडिया मोडचं अनबॉक्सिंग दाखवणार आहे आणि जी व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी मीडिया मोडची वगैरे सगळं दाखवणार आहे. चला, हा आपला GoPro 10 हा मीडिया मोड त्याचा 9 आणि 10ला यूज होतो आहे बघा. हीरो 11 मी सगळ्याच आय थिंक यूज होतो, पण हा माझा GoPro 10 आहे. अनबॉक्सिंग करायला थोडं लेट झालं रिव्ह्यू वगैरे टाकायला. बाय द वे तसं मी पॅकिंग वगैरे सगळे झालेले आहे हे बघा, म्हणजे मी यूज केलं आहे त्याचं. फक्त व्हिडिओ बनवायला थोडं लेट झालं. तर आधी आपण आधी आपण GoPro चेक करूया ॲक्सेसरीमध्ये काय काय येतात ते. ठीक आहे, चला मीडिया मोडला आपण आधी बाजूला ठेवू. हां, त्याआधी आपण आधी GoPro 10 बघू. मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केली आहे त्याची, यूज पण केलं आहे मी. तर पहिला पॅकिंग वेगळी भेटायची, ब्लॅक कलरची पॅकिंग भेटायची, पण आता त्यांनी अशी पॅकिंग दिली आहे. थोडी ती पण पॅकिंग करून थोडी बकवास आहे. आता आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर मला असं इंटरफेस दिसेल, याची एक्सरसाइज वगैरे. त्यानंतर हे बघा, हे ते बिल वगैरे, बिल राहू दे. GoPro वगैरे स्टिकर भेटतं तुम्हाला, 1 2 3 2 यूज केलेत मी, एक उरला माझा GoPro. त्यानंतर हे तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन बुक्स वगैरे क्वेश्चन्स वगैरे काय असेल तुम्हाला याच्याने समजून जाईल. इथे एक चार्जर असतो, चार्जर आता माझ्या बॅगेत आहे, तुम्हाला दाखवतो नंतर. आणि एक हेल्मेट माउंट करण्यासाठी एक ॲक्सेसरी दिली जाते बघा. एवढे ॲक्सेसरी देतात तुम्हाला. पहिले जे मी जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा त्यामध्ये एक जे स्टिक वगैरे पण भेटत होती. सध्या तरी एवढंच दिलं आहे त्यांनी, आपण बाजूला ठेवूया ना. आत्ता आपण येतो आपल्या GoProकडे. आपण आता येतो आपल्या GoProकडे. हा बघा GoPro 10. तर आपण बघितलं बॉक्सिंग, हा याची फ्रंट स्क्रीन आणि ही याची बॅक स्क्रीन. ठीक आहे, तर याचे सगळे सेटिंग आहे. तुम्ही वर स्क्रोल केलं की तुम्हाला सगळे सेटिंग वगैरे दिसतील, कनेक्शन आणि इथे सेटिंग्स आहेत सगळ्या वगैरे. आत्ता जी मी व्हिडिओ क्वालिटी ठेवली ती बेसिक 180 60 FPS वरती सुपर व्ह्यू. बाकी अल्ट्रा स्लो मोशन वगैरे, सिनेमॅटिक वगैरे, ॲक्टिव्हिटी स्टँडर्ड वगैरे सगळे ह्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि स्टेबिलिटी तुम्हाला इथून भेटेल, स्टँडर्ड हाय. मी स्टँडर्डच ठेवले कारण तेवढे रेग्युलर होऊन जाते. इथून बॅक आणि सुपर व्ह्यू जर तुम्हाला वाईल्ड वगैरे पाहिजे असेल तर इथे आहे. आता मी सुपर व्ह्यू ठेवलं आहे, त्या खाली आलं की वाईल्ड वगैरे येईल. हे बघा वाईल्ड. आता सुपर व्ह्यूज ठेवूया. तुम्हाला जर पाहिजे तर मी फोकस 2x वरती ठेवलेलं आहे. बाकी तुम्हाला जर फ्रंट कॅमेरा जर तुम्हाला ऑफ किंवा काय स्टेटस वगैरे पाहिजे असेल तर मी इथून करू शकता. इथून डायरेक्ट तुम्ही ऑफ करू शकता. हे बघा फ्रंट कॅमेरा डायरेक्ट ऑफ होतो इथून. मी सध्या ऑफच ठेवतो कारण चार्जिंग माझी वाचेल. हा आपला GoPro 10 आहे. इकडे तुम्हाला बॅटरी वगैरे टाकायचे आहे. बॅटरी, SD कार्ड आणि चार्जिंग पोर्ट इथं आहे. आणि तुम्हाला जर माउंट करण्यासाठी इकडे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज लावायची गरज नाही. म्हणजे हे तुम्हाला माउंट करण्यासाठी माईक वगैरे इथेच दिलेत खाली. पॉवर ऑन ऑफचं बटन पण इथेच आहे. इथं पॉवर ऑन ऑफचं बटन आहे आणि हे तुम्ही व्हिडिओ स्टार्ट कराल ती हे बघा. आणि इथून दाबलं की ऑफ सेव्ह होते. आणि खालून वरती स्क्रोल केलं की तुम्हाला सगळ्या व्हिडिओज वगैरे दिसतील. हे बघा, आता माझ्याकडे एवढे व्हिडिओ आहेत SD कार्डमध्ये. आणि आता तुम्हाला डायरेक्ट मी रिव्ह्यू दाखवतो कॅमेराची. डायरेक्ट आपण आता डायरेक्ट बाईकवर भेटू. चला, आत्ता मी चाललो आहे GoProची रिव्ह्यू व्हिडिओ बनवायला. हे बघा कॅमेरा आपला GoPro मी इकडे हँड केला आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला प्रॉपर. तर आपण आता व्हिडिओ क्वालिटी टेस्ट करून साऊंड क्वालिटी टेस्ट करूया विदाउट माईक. फक्त मीडिया मोडने आपण साऊंड क्वालिटी चेक करूया आपण. तर चला बघू आता कशी साऊंड क्वालिटी येते. तुम्हाला माझ्या GoProची व्हिडिओ क्वालिटी दिसत असेल. मी 1080वर आणि 50 FPS वरती बनवतो आहे. तर तुम्हाला एवढी क्वालिटी दिसत असेल. अँगल पण सुपर व्ह्यू ठेवला मी. वाईल्डमध्ये एवढं मला प्रॉपर व्ह्यू येत नाही. तर आता साऊंड क्वालिटीचा विषय येतो आहे. साऊंड क्वालिटी आपल्याला समजेल, बॅकग्राऊंड नॉईस वगैरे कसं आहे ते. आय थिंक इथं माईक बाहेरच आहे, सो मला असं वाटतं आहे की बॅकग्राऊंड नॉईस येईल.
आता गाडी स्टॉप होऊन तुम्हाला आवाज एवढं क्लिअर नाही येणार. जेव्हा माझी गाडी स्टार्ट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला आय थिंक असं आता खूप आपल्याला समजेल की याची साऊंड क्वालिटी कशी आहे वगैरे. 1080 आणि 60 FPS व्हिडिओ शूट करतो आहे. एकदम स्लो चालवते गाडी कारण बॅकग्राऊंड नॉईज पण थोडा आला पाहिजे. माझा माईक ॲक्च्युली माझा खराब झाला. नंतर त्याची साऊंड क्वालिटी कशी आहे ती काय ते आता मला जेव्हा मी व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये घेईन त्यानंतर मला समजेल. आणि याच्यामध्ये म्हणजे माझा एक प्रॉब्लेम झाला आहे की माझा गोप्रो माझ्या मोबाईलला कनेक्ट नाही होत आहे. बाकी सगळ्यांच्या मोबाईलमध्ये माझा गोप्रो कनेक्ट होता, फक्त माझ्याच मोबाईलला माझाच गोप्रो कनेक्ट नाही होत आहे. म्हणजे जेव्हा मी शॉपमध्ये गेलो तर प्रोमध्ये तेव्हा मी चेक केलं होतं कनेक्ट झालेलं, पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा पण कनेक्ट झालं. पण नेक्स्ट जेव्हा मी कनेक्ट करायला गेलो तेव्हा माझा कनेक्ट नव्हतं होत. काय सांगणार आता म्हणजे मला जायचं दाखवला त्या क्रोमामध्ये. आता बघतो मी का ते होत नाही वगैरे. पण त्याआधी आपण जातो आहे शिवडीवरून वडा करत बरकतवाडी रोड वगैरे करत. बाकी GoPro 10 आहे ना, GoPro 10 माझ्या मते आहे ना, बाकी व्ह्यू वगैरे साऊंड वगैरे क्वालिटी वगैरे तो एकदम भारी आहे. फक्त माझा कनेक्टिंगचा इश्यू आला आहे. माझ्या मोबाईलला कनेक्ट नाही होतं GoPro, बस तो एकच आहे पॉईंट. आणि आय एम सॉरी मी म्हणजे खूप लेट व्हिडिओ बनवतो आहे कारण मला ॲक्च्युली कामच नाही वाटत. आता जॉबमधून निघालो आहे तेव्हा मी कुठं तुम्हाला GoProचे व्हिडिओ बनवता येतात. आणि माझा माईक पण खराब झाला त्यामध्ये. तर म्हणजे मला पण कालच समजलं, मी पनवेलला काल जात होतो माईकवर लावून. मला माईक साऊंड वगैरे येईल, पण जेव्हा मी जाऊन व्हिडिओ बघत होता त्यामध्ये साऊंडच नव्हता, फक्त बॅकग्राऊंड नॉईस आणि गाडीचा नाही होता. मी सेटिंगवर तशी केलेली इकडलं बघून. बाकी साऊंड क्वालिटी जेव्हा मीडियावर आपण जो यूज करतो आहे साऊंड क्वालिटी आपल्याला त्यावर समजेल. जेव्हा मी फास्ट पडतो तेव्हा बॅकग्राऊंड जास्त येतो ॲक्च्युली. मला व्हिडिओ प्रॉपर बनत नाही. असो आपण आता आलो आहे बरकतवाडी रोडला. बरकतवाडी रोडवरून वडाला थोडा पाय काढून करत आपण घरी जाऊ. हो सूर्य चेहऱ्यावर येतो आहे. यार हा सीन खूप बेकार असतो. समोरचा रस्ता काहीच नाही दिसत. माझे डोळे पूर्ण मिटले कारण चेहऱ्यावर येतो होतो. ग्लास लावून पण हेल्मेटची. GoProमध्ये कॅप्चर झालाच असेल. आता विषय आहे व्हिडिओ क्वालिटीची. मी चेक केली पहिली व्हिडिओ तेव्हा 1080 आणि 1080वर मला कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे मला पाहिजे ती व्हिडिओ क्वालिटी भेटली. आणि जेव्हा मी माझ्या अँड्रॉईडमध्ये शिफ्ट करतो तेव्हा व्हिडिओ क्वालिटी डाऊन पण होत नाहीत. की तुम्हाला आता मी जी व्हिडिओ करीन पोस्ट तेव्हा तुम्हाला समजेल. तर समोर गेलं की तुम्हाला वडाळा ब्रिज, वडाळा स्टेशन, रेल्वे स्टेशन वगैरे बघायला भेटेल तिकडे स्ट्रेट गेलात तर. आणि आपल्याला इकडून राईट मारायचं. आपल्याला वडाळा ब्रिजवरून जायचं आहे. वडाळा ब्रिजवरून आपल्याला पायगडं म्हणजे असं करत आपण घेऊन तिकडे जायचं आहे. अरे 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 काका कुठं बॅकग्राऊंड नाही जास्त असणार आता कारण मी गाडीवर फाईट मारली आहे. त्यामुळे आम्ही चेक करू व्हिडिओ मोड आपला किती युजफुल आहे वगैरे. मला वाटत नाही एवढं साऊंड घेईल मीडिया मोड कारण माईकला बाहेर आहे. बॅकग्राऊंड नॉईज कॅप्चर करणार तो. टॅक्सी जाऊ दे म्हटला नंतर आपल्या इथूनचा लेफ्ट मारायचा आहे. आम्हाला आपण फायर गार्डनच्या इथे सर्कल परंपरा इथून आपल्याला राईट मारायचं आपलं. आपण आता फायर गार्डन आलो ते म्हणजे बघू शकता फायर गार्डन. आणि हे जवळ आहे हेडफोन म्हणून चालतोय क्रॉस करतो. तुम्हाला काय वाटतंय की GoPro 10 बद्दल व्हिडिओवरून तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा. की क्वालिटी वगैरे त्याची व्हॉइस क्वालिटी वगैरे तुम्ही सांगा मला. घरी हे काय एवढं ट्रॅफिक काय झाली यार. एवढं मरत झालं पुढं मला जाम भेटेल सिग्नलला.
काय शेती आपल्या थोडी झंबा लागली माझी. चल ठीक आहे, मग आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. आता मी आलो माझ्या घरी. आपण नेक्स्ट मी लवकर जाणे, यावेळी ट्राय करीन लवकर जाण्याची.